ओ की हाल है जेठाप्रा? मेहता साहेब गुड इव्हिनिंग. सोडी काय करतोयस? गुड इव्हिनिंग. अरे भाऊ, तुला पोटात दुखायचं नाटक करायचंय. ज्याच्या पोटात दुखत असेल तो असा ओरडून ओरडून थोडाच बोलतो. नाटक तर भिडूच्या घरी जाऊन करायचंय ना? नाही बरोबर आहे, पण असं मान की भिडे किंवा माधवी वहिनी गॅलरीत आल्या, त्यांनी बघितलं की तू इथे मस्त चांगला मजेत उभा आहेस, तर तू त्यांच्या घरी जाऊन हे पोटात दुखायचं नाटक नाही ना करू शकत. तर मग काय करू? आतापासून चालू करू? आतापासून थोडं थोडं चालू कर ना. बरोबर ना मेहता साहेब? अरे जेठालाल, मला तर तू विचारूच नकोस, कुठलाही प्रश्न नको करूस. मी तुझ्या या नाटकात कुठेही सहभाग नाही घेणार. तुला जे करायचं ते कर, मी तर मेहता साहेब थांबा ना. अरे म्हणजे अर्थ काय? मी जाणार बाबा. तुम्ही जरा समजून घ्या ना यार. काय समजायचं जेठालाल? सोडी जातायत, पकड ना त्यांना. ते जाताय तर जाऊ दे ना त्यांना. सोडी, समज जर तिकडे भिडेच्या घरी काही गडबड झाली तर मेहता साहेब असतील तर आपली मदत करू शकतील ना, सगळं सांभाळून घेतील ना. बरोबर. पकड. काय चाललंय? अरे सोडा रे, काय करताय? नाही, मी सांगून ठेवतो, मी याच्यात सहभाग नाही घेणार. काय चाललंय? बापूजी, सोडीच्या पोटात अचानक दुखायला लागला. अरे मग सोडीने त्या मेहतूसला पकडून का ठेवलं होतं? नाही बापूजी, मेहता साहेबांना त्याने पकडून नाही ठेवलं होतं. ते काय आहे, ते दुखत होतं ना, तर तो उभा नाही राहू शकत होता, तर सोडीने मेहता साहेबांचा आधार घेतला होता. अरे ते त्याने काही खाल्लं बिल्लं नसेल ना, त्यामुळे ते दुखत असेल. चला पटापट भिंडी मास्तरच्या घरी जाऊन जेऊया. चला. सोडीने जरा खाल्लं ना की मग त्याचं दुखणं बंद होऊन जाईल. मी आता येतो खाली. ओय जेठाप्रा, काकाजी तर भिडूच्या घरी जेवायला जायचं बोलताय. आता काय करायचं? बघितली ना तुझी वाह्यात आयडिया जेठालाल? आतापासून गडबड सुरू झाली ना? अरे काही गडबड सुरू नाही झाली मेहता साहेब. सोडी, तू एक काम कर, तू दुखणं वाढव. बापूजी आता खाली आले ना की त्यांच्या समोर तू पोटात दुखायचं असं नाटक कर ना की त्यांच्या घशाखाली ही गोष्ट उतरू दे की तुझ्या घशाखाली एकही घास नाही उतरणार. हो ना मेहता साहेब? अरे तू परत परत मला याच्यात का ओढतोय जेठालाल? मी याच्यात सहभाग नाही घेणार आहे. अरे मेहता साहेब, सोडी, चला चला. मेरे पेट में कुवट में अरेठा. काय बोलतोय? तो पंजाबीची दस्ता आहे. तू काय बोलतोयस? सॉरी ते ए मेहतूस, तू सांग, हा सोडी काय बोलतोय? मी तुम्हाला समजवतो काकाजी. हा जो सोडी आहे ना. बापूजी, सोडी हे सांगतोय की त्याच्या पोटात खूप दुखतंय. हो ना सोडी? बस सोडी, एक काम कर, तू तुझ्या घरी जा आणि घरी जाऊन झोप शांतपणे. थोडा वेळ आराम करशील ना, तुला बरं वाटेल. जा. अरे तू काय बोलतोय चेट्या? त्याच्या पोटात दुखतंय आणि तो अशा अवस्थेत पहिल्या माळापर्यंत कसा जाईल? मेहता साहेब आहेत ना बापूजी, ते उचलून सोडून येतील त्याला घरी. अरे जेठालाल, तू काय वेडा वगैरे झालास की काय? मी कसा उचलू सोडीला? मी आहे ना भाऊ, मी सोबत येईन ना. सोडी नाही उचलला जाणार. अरे मेहता साहेब. अरे एक मिनिट चेट्या, सोडीला उचलण्याची गरज नाहीये. त्याला इथेच मेहतूसच्या घरी झोपवा. तो थोडा वेळ झोपला की मग त्याला बरं वाटेल. मेहता साहेब, चल. खूप दुखतंय. आरामात. अरे पोटात खूप दुखतंय, नाही सहन होतंय. चल. सावकाश. आरामात. ये दुखतंय पोटात. अरे बापरे, काय झालं तारक? अगं सोडीला काहीतरी झालंय. पण काय झालंय? आता सांग जेठालाल, काय झालंय? ते अंजली वहिनी, सोडीच्या पोटात अचानक दुखायला लागलंय. बापरे, अचानक पोटात दुखायला लागलं? अहो सोडी भाऊ, असं तुम्ही काय खाल्लं होतं? अगं त्याने काय खाल्लं नाहीये म्हणून त्याच्या पोटात दुखायला लागलं. खूप दुखतंय. अरे काय करतोय? अरे तुमच्या मानेमध्ये दुखायला सुरू होईल भाऊ. एक काम कर, तू इकडे बस. ये बस. नाही मला बसायचं नाही. काय करायचंय? मी तर पड ना. खूप दुखतंय पोटात. अरे काय चाललंय सोडी? हळूहळू. सांभाळून. खूप दुखतंय. या बाजूला. थँक्यू जेठाप्रा. मी तुम्हाला सुका आलं आणून देते. ते तुम्ही तोंडात ठेवा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. थोड्याच वेळात तुमच्या पोटाचं दुखणं गायब होईल. ठीक आहे, मी घेऊन येते. नाही, आलं नाही खायचंय. अहो सोडी भाऊ, आलं घेतल्यावर तुम्हाला बरं वाटेल. हो, आण. आलं नाही त्याला बरं वाटेल. असं फिरते असं का वाटतंय? चक्कर येते. काकाजी,
चक्कर येते. नक्की येऊ शकते. काही खाल्लं नाहीयेस ना म्हणून चक्कर येते. हे घ्या, आलं घेऊन आले. सोडी भाऊ, अद्रक खाऊन घ्या. हं? हे दे. सोडी आलं नाही, आलं नाही खायचंय. नाही नाही म्हणतोय तो नाही. तारक, आलं. अरे कसं नाही बोलतोय हा, गरजेचं आहे. पोटात दुखताय तर आलं तर खायला लागणार ना जेठालाल. तू पण काय? पण मेहता साहेब, नाही 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 नाही, नाही खायला लागणार. घ्या ना, आलं सोडी खायला भाऊ. लागणार. चल चल चल, सोडी तोंड उघड तोंड उघड. आता ठीक आहे ठीक आहे ठीक हा. आहे, गरजेचं आहे. हे बघा, आल्याने काही नाही होणार. हातेडाला बोलून घेऊया. हं? तो औषध देईल ना त्याला, मसोडी बरा होऊन जाईल. बरोबर बोलतात काकाजी. नाही, हाती भाऊंना बोलवायची काही गरज नाहीये. का? थोडंच दुखतंय ना, घरी जाऊन आराम करेन तर ठीक होऊन जाईल. हा बरोबर आहे, घरी जाऊन आराम कर, बरं वाटेल. आठवतंय तुला आधी पण एकदा झालं होतं असं, तुझ्या पोटामध्ये दुखत होतं तेव्हा तू तुझ्या घरी जाऊन झोपला होता तेव्हा बरा झाला होता ना. कधी? अरे मेहता साहेब, तुम्ही पण होता, आठवतंय ना? नाही अरे सॉरी, तो पोपटलाल होता. पोपटलालच्या पोटात दुखत होतं, मग तो घरी जाऊन झोपला आणि त्याला बरं वाटलं. अच्छा. नाही नाही जेठा भाऊ, नाही. अहो, पोटदुखीला असं लाईटली घ्यायचं नसतं. तुम्हा सगळ्यांना माहितीये, माझे एक काकाजी आहेत, त्यांना असंच एकदा पोटात दुखायला लागलं होतं आणि त्यांनी उपचार केलेच नाही त्यावर. तर 1 महिना त्यांना हॉस्पिटलमध्ये राहायला लागलं होतं. नाही नाही, बरोबर आहे. डॉक्टरला दाखवणं गरजेचं आहे. मी आता हातीडाला घेऊन येतो. हो हो काकाजी. अरे काकाजी तर गेले डॉक्टर हातींना बोलवायला. आता काय होणार? होणार काय? चेकअप होईल तुझा. तीर निघालाय कमानीमधून. तीर कमानीतून निघालाय म्हणजे? अगं तू बघितलं ना, काकाजी असे फास्ट निघून गेले तीर सारखे. तर आता ते घेऊन येतील डॉक्टर हातीला आणि तपासतील सोडीला. हो, हत्ती भाऊंना घेऊन येतील. एकदम तसं ना. अंजली वहिनी, एक ग्लास पाणी द्याल जरा. हो हो, गरम पाणी घेऊन येते. मेनू नाही प्यायचंय. नाही नाही, मेनू पिणं मला प्यायचंय अंजली वहिनी. अच्छा, तुम्हाला? तर मग मी तुमच्यासाठी पण गरम पाणी घेऊन येते. तब्येतीसाठी चांगलं असतं. घेऊन येते. हा हो, घेऊन येते. नाही नाही, मी आ नाही केलं, सोडी आ करतोय. ओके. ओय ओय ओय. अरे यार, तुम्ही का गप्प उभे आहात? बोला ना, मी नाही पित गरम पाणी. अरे मी का बोलू? आणि हे पाणी वगैरे सोड. डॉक्टर हाती आले ना की एका सेकंदात कळेल की नाटक करतोय. अरे जेठाप्रा, आता काय करायचं? मेहता साहेब, आता काय करायचं? मी आता काय बोलू? काय करायचं? मला का विचारतोयस? सांग ना, तूच तर दिली ही मकान आयडिया. हे मकान? आता हे मकान कुठून आलं याच्यामध्ये? अरे बापरे, मी पण काय बोलतोय? अहमकाना, ज्याचा अर्थ होतो फालतू आयडिया. हे पोट दुखायचं तुझी आयडिया होती ना. आता तूच बोल तुझ्या श्रीमुखातून. ही काय फालतू आयडिया नाही आहे ना सोडी? आयडिया तर मस्त आहे. काकाजी आणि अंजली वहिनी दोघांना पण खरंच वाटलंय की माझ्या पोटात दुखतोय. हा मग हे भिडेचा फोन. तेरी घे फोन घे. हा बोल बोल भिडे. 8:30 कधीचेच वाजले आहेत बाबा. मी आणि माधवी वाट बघतोय कधीपासनं आणि तुम्ही आला नाहीत अजून. हा, तो जरा प्रॉब्लेम झाला ना मित्रा. वाटलंच मला. तू प्रॉब्लेमचं कारण नक्की देणारच देणार. नेहमी उशीर करतो या गोष्टी. अरे बाबा, पूर्ण ऐकून तर घे. प्रॉब्लेम मला नाही, प्रॉब्लेम सोडीला झालाय. सोडीला? काय झालं सोडीला? अरे ते अचानक त्याच्या पोटात भयंकर दुखायला लागलं. अरे असं अचानक कसं दुखायला लागलं? माहित नाही, पण आता त्याला सध्या आम्ही मेहता साहेबांच्या घरी घेऊन आलोय आणि सोफ्यावर झोपवलं आहे. मग ठीक आहे, मी हाती भाऊला घेऊन येतो तिथे. अरे नाही नाही, बापूजी गेले हाती भाऊंना बोलवायला. हा मग ठीक आहे, मी आणि माधवी येतो तिथे. हा हॅलो. अरे माधवी, माधवी. हा बोला. काय? जेठालालचा फोन आला होता. सोडीच्या पोटात अचानक दुखायला लागलंय. अगो बाई. हो, तो आता मेहता साहेबांच्या घरी आहे. काकाजी गेले डॉक्टर हातीला बोलवायला. आपण पण जाऊया तिथे. हो, चल चल. हे काय आता मध्येच? काय माहित काय गो बाई? काय अरबट असं सरबट कसं खातो कळत मध्येच? नाही. बंद कर ना दरवाजा. हो. कोमल, लवकर पाव घेऊन ये ना ग. आता मला राहवत नाहीये. येस. हे घ्या, गरमागरम पाव. कोमल, हा? पावभाजीचा सुवास तर खूपच छान येतोय का? थँक्यू. हातेडा, हातेडा.
अरे काकाजी एकदम योग्य वेळ आलात तुम्ही. कोमल काकाजींकरता पण पावभाजी घेऊन ये ना. अरे नाही नाही बेटा, मला नाही खायचे. हातीडा तू खाऊन घे. मग पटापट माझ्यासोबत मेथूसच्या घरी चल. त्या सोडीच्या पोटात अचानक दुखायला लागलाय. अरे बापरे, का असं काय झालं एकदम? चला 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 जाऊया आपण. अरे तू खाऊन तर घ्या आधी. नाही नाही काकाजी, मी एक डॉक्टर आहे आणि एका डॉक्टर साठी त्याचं कर्तव्य आधी आणि जेवण नंतर. चला चला चल कोमल. काकाजी चल ना, चल. ये असं अचानक कसं काय दुखायला लागलं काय माहिती. काकाजी काय झालं? सोडी भैयांना खूपच दुखतंय का? हो दुखत तर आहे. तुम्ही टेन्शन नका घेऊ. हं, मी औषध दिल्यानंतर सगळं काही ठीक होऊन जाईल. भिडे का काय झालं? काही टेन्शन आहे? ते सोडीच्या पोटात अचानक दुखायला लागलंय ना, आणि तो मेहता साहेबांच्या घरी आहे, त्यामुळे त्याला तपासायला चाललोय. चला 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 चला. सोडी भाऊ, मी तुम्हाला अद्रक खायला दिलं होतं ना, तुम्हाला कसं वाटतंय आता? ठीक वाटतंय. अरे वा, सोडी भाऊंना ठीक वाटतंय आता. नाही ठीक वाटतंय म्हणजे माझं दुखणं अजून वाढलंय. हो चला चला. आले, आले, बघा. डॉक्टर हाती आले. या. बघा ना यांना. ती काय पिडू. अरे बापरे, बघ ना. अरे बाबा सोडी, तुला असं अचानक पोटात कसं काय दुखायला लागलं रे? माहित